देवासी तो वायका प्रकार, आवड देवासी तो वायका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग, पैठण निवासी शांतीचे साधन शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा असून भगवंताची आवड प्रतिपादन करणारा व वारकऱ्यांविषयी अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा सुंदर असा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठला आता कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना माहीत असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की अल्पसा परिहार देणं. आज ज्यांनी माझी कीर्तन रूपी सेवा ठेवली असे असणारे आप्पासाहेब माळी कारभारी यांचे अंतःकरणापासून आभार मानते, कारण त्यांच्यामुळे आज मला ही कीर्तन करण्याची संधी भेटली. तसेच माझे मामा मंगेश खेडकर तसेच दिनेश शिंदे माझे मामा यांचे अंतःकरणापासून आभार मानते, कारण त्यांच्यामुळे आज मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी भेटली. तसेच आज ज्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवर उभी आहे असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य मृदुंग मणी मृदुंग सम्राट हरिभक्त परायण श्री दीपकजी महाराज सुद्रिक पाटील यांचे अंतःकरणापासून मी आभार मानते. तसेच आमच्या माई हरिभक्त परायण कीर्तनकार कीर्तन केसरी भागवताचार्य हरिभक्त परायण अनिताताई सुद्रिक पाटील यांचे मी अंतःकरणापासून आभार मानते. तसेच आज माझ्या कीर्तनासाठी आज आमच्या संस्थेमधील 15 मुली माझ्या कीर्तनासाठी आज उपस्थित राहिल्या. आमच्या संस्थेमध्ये सगळ्या मुली मिळून 120 मुली आहेत, परंतु एवढ्या मुलींना आणणं काही शक्य झालं नाही, पण एवढ्या 15 मुली आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिल्या. तसेच आजचे गायनाचार्य ज्यांचा महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात आवाज आहे अशा असणाऱ्या गानकोकिळा हरिभक्त परायण कीर्तनकार गायनाचार्य हरिभक्त परायण श्रद्धा दिदी सोनूने, तसेच आमचं पंढरपूरचं भूषण पूर्वा दिदी गायकवाड यांचे मी अंतःकरणापासून आभार मानते. तसंच मृदुंगाचार्य श्रीगोंद्याचं भूषण हरिभक्त परायण विकास महाराज आवसरे यांचे अंतःकरणापासून आभार मानते. तसेच त्यांचं चॅनल आहे बघा वारकरी व्यासपीठ. तुम्हाला हे कीर्तन ऐकून घरी जाऊन जरी कीर्तन ऐकायचं असेल ना, यूट्यूबला फक्त वारकरी व्यासपीठ सर्च करा, त्याच्यावर लगेच आमच्या संस्थेतल्या सगळ्या मुलींचे कीर्तन तुम्हाला बघायला मिळतील. तसेच आज ज्या निमित्ताने माझं आज इथं कीर्तन ठेवण्यात आलं, तसं श्री संत बाळूमामांची पालखी आज आपल्या गावामध्ये आली. आपण किती नशीबवान आहोत की जे महाशिवशंकराचा अवतार आहेत, साक्षात त्यांची पालखी आज आपल्या गावामध्ये आली. आता बाळूमामा कोण होते? बाळूमामा हे कशाचा अवतार होते हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. कशाचा अवतार होते बाळूमामा? कशाचा अवतार होते? महाशिवशंकराचा बाळूमामा हे रुद्राचा अवतार थोरयो रातोर बापुरा उदळोणी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा. रुद्राचा अवतार थोरयो रातोर बापुरा उदळोणी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा. केसरी पेट मस्तकी त्याला सोन्याची किनारे, दिसे रूप मनोहार
जोराने टाळी वाजवा बाळू मामा वैद 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 त्यानं मेंढ्या केल्या पैद वैद बाळूमामा हे साक्षात महाशिवशंकराचा अवतार होते आणि त्यांची ही 9वी पालखी आज आपल्या गावामध्ये आली. आपण किती भाग्यवान आहोत की त्यांची पालखी आज आपल्या गावामध्ये आली. बाळूमामांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे व सत्यवार भावे या जोडप्याच्या पोटी झाला. आश्विन शुद्ध द्वादशी शके 1892 रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव या गावी मामांचा जन्म झाला. बालपणापासून जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांनी चंदूलाल शेठजी यांच्या घरी मामांनी चाकरीला ठेवले. जेवणाचे ताट बदलायचे निमित्त करून मामांची बहीण गंगूबाई मामा तिच्या घरी राहू लागले. त्यांचा भाचा त्यांना मामा म्हणत असे. आता जसे ते त्यांच्या भाच्याचे मामा होते तसं ते आता आपल्या पूर्ण जगाचे बाळू मामा झालेले आहेत. एके दिवशी ऐन दुपारी अगदी खोल विहिरीतून पाणी काढून त्यांनी 2 साधूंना तृप्त केले. मग त्या साधूंनी त्यांना कार्यसिद्धी आणि वाच्यासिद्धी हा आशीर्वाद दिला. इच्छेविरुद्ध परंतु आई वडिलांची इच्छा होती म्हणून त्यांनी सत्यवा नावाच्या मुलीसोबत विवाह केला. अगदी फिरता संसार सुरू झाला. एके दिवशी असं शिवारामध्ये फिरत असताना आकाशवाणी झाली. अरे बाळू तू गरू करून घे अशी आकाशवाणी झाली. परंतु मामांनी ठरवले मी भूते काढलेले पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्यालाच मी माझा गुरु करेल. मग एके दिवशी असं शिवारामध्ये फिरत असताना त्यांना एक श्री मुळे महाराज भेटले. मुळे महाराज त्यांच्याकडे आले आणि मुळे महाराज त्यांना म्हणाले की अरे बाळू तू भूते काढलेले 120 रुपये मला दे. हे शब्द ऐकताच मामांनी त्यांचे गुरु म्हणून पाय धरले. नंतर लग्नानंतर 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली. परंतु मामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. मग मामांनी तिचा त्याग करून जगाचा संसार आपला म्हणला. मामा महाराष्ट्र कर्नाटक या गावोगावी आपल्या मेंढ्या घेऊन चारायला जात असत. म्हणून ते गाव आता संत संचारी म्हणून प्रसिद्धीस आले. म्हणजे त्यांना अशी हाव अपेक्षा नव्हती की आपण प्रसिद्ध व्हावं, परंतु जगाच्या कल्याणासाठी त्यांनी काही चमत्कारही घडवले. मामांची पंचमहाभूतावर सत्ता होती. ते मराठी कानडी ग्रामीण बोलीमधून लोकांना न्याय नीती धर्मचरणाचा उपदेश करत असत. प्रसंगी शिव्याही देत असत. परंतु त्यांच्या शिव्या म्हणजे जणू की आशीर्वादाच्या ओव्याच आहेत. लहानापासून थोरापर्यंत, थोरापासून गरिबापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, श्रीमंतापासून अडाण्यापर्यंत आणि अडाण्यापासून विद्वानापर्यंत मामांचे सर्वजण भक्त होते आणि अजूनही आहेत. पांढरं धोतर, नेहरू फेटा आणि कोल्हापुरी चप्पल कांबळा हा त्यांचा पेहराव. मामांना साध्या भाजी भाकरीचा आहार पोशाख मामांना आवडे. ते शिवारातच मेंढ्यांसंगे राहायचे. लोकांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून मामांनी 1932 साली भंडारा उत्सव चालू केला. बघा मामांची श्री क्षेत्र आदमापूर येथे समाधी आहे. एक वेळचा प्रसंग आहे. मामा चंदूलाल शेठजीच्या घरी चाकरीला होते. तिथे मामा फुटक्या थाळीमध्ये जेवण करायचे आणि जेवण झाल्याच्या नंतर ती थाळी अगदी स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे. एक वेळी चंदूलाल शेठजीची म्हातारी आई त्या गोठ्यामध्ये गेली. गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर बघते तर काय, मामांच्या त्या फुटक्या थाळीमधून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचा तिला दिसून आले. मग तिनं कुतूहलाने ती थाळी आपल्या हातामध्ये घेतली
क्षणी तिला बगीचे दर्शन घडले. ही कथा आहे बघा. बघा, एका गावामध्ये एक बाळाबाई नावाची बाई होती. काय, बाळाबाई नावाची एक बाई होती. ती अतिशय गरीब होती. तिची परिस्थिती अतिशय नाजूक होती. तिचं कुटुंब फार मोठं होतं. कुटुंब हे फार मोठं होतं, परंतु तिची परिस्थिती अतिशय गरीब होती. ती कसं तरी काबाड कष्ट करून आपल्या लेकरा बाळांचा सांभाळ करीत होती. परंतु त्या बाळाबाईचा स्वभाव अतिशय भांडकुदळ होता. तिला कुणाला ना कुणाला भांडायला क्षुल्लक कारण पुरेसे असायचे, इतकी भांडायची. आणि मग नंतर परंतु तिच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्याचा भर पडला होता. त्याच्यामुळे बाळाबाईच्या कोणीही नादी लागत नव्हतं. मग त्या गावाच्या शेजारी एक आप्पाची वाडी म्हणून एक गाव होतं. त्या गावामध्ये हाल सिद्धनाथाच्या मंदिराच्या मंडपाचं काम निघलं. शेजार पाजारच्या सर्व गावांमधून वर्गणी गोळा करण्यात आली. मग त्या गावामध्येही वर्गणी सर्वांची गोळा करून झाली, परंतु कोणाची हिंमत होत नव्हती की बाळाबाईला वर्गणी मागायची. ही गोष्ट मामांना कळली. त्यावेळेस मामा बाळाबाईच्या घरी वर्गणी मागण्यासाठी निघाले. सर्व गावकरी मामांना आडवे गेले. मामांना म्हणाले, मामा तिकडे जाऊ नका, कारण ती बाई इतकी भांडकुदळ आहे की तुमच्यासारख्या देव माणसाला सुद्धा भांडायला ती बाई हयगय करायची नाही. मामा तिकडे जाऊ नका. परंतु मामा कोणाचे ऐकणारे होते. मामा तिथे गेले. तिथे गेल्याच्या नंतर तिला विचारलं, का गं बाई, तू हाल सिद्धनाथाच्या मंदिराची वर्गणी का दिली नाहीस? त्यावेळेस ती सरळपणे म्हणाली, मामा, अज्ञात माझ्याकडे कोणीही वर्गणी मागायला आलं नाही. त्यावेळेस मामा म्हणाले, आता मी आलोय की तुला जेवढे पैसे देऊ वाटते तेवढे तू वर्गणी म्हणून दे. त्यावेळेस तिनं खूप मोठ्या काबाड कष्टानं खूप मोठ्या हाडाचं काढ करून कसे तरी फक्त 5 रुपये कमवले होते. तिनं ते मामांसमोर मांडले. मामांसमोर मांडल्याच्या नंतर मामांना वाटले की ही बाई इतकी गरीब आहे तरी सुद्धा तिचं दातृत्ववान पाहून मामांनी आपल्या जोड्यांनी तिच्या भिंतीवर 3 वेळेस ताड असं 3 वेळेस वाजवलं. आपल्या जोड्यांनी असं 3 वेळेस वाजवल्याच्या नंतर तिच्या घरामध्ये जी दरिद्री होती, ती अवदसा होती, तिला सांगितलं की तू या घरातून चालती हो, कारण तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे लोकांना देवाची सुद्धा वर्गणी देता येत नाही. तू या घरातून चालती हो, तुझं इथून काळ कर. तेव्हापासून त्या बाळाबाईची परिस्थिती अतिशय सुधारली. घर एकदम धान्यानं भरू लागलं. गायांचा गोठा देखील गच्च भरला होता. जणू बाळाबाईचं आता भाग्यच उजळलं आहे. लेकरा बाळांनी सर्व घर गजबजून गेले. गोकुळासारखं तिचं घर झालं. बाळाबाईचं आता भाग्य उजळलं होतं. का तर फक्त मामांमुळे ती एवढं शक्य झालं. म्हणजे बघा, बाळू मामांमध्ये किती मोठी ताकद होती. बाळू मामांमध्ये किती दया आहे. लोकांनी कितीही काही म्हणू द्या, परंतु संत हे निर्मळच असतात. बघा, आपल्याकडे जास्त काही वेळ नाही, परंतु आपल्याकडे जास्त काही वेळ नाही. आपल्याला विस्तारित चिंतनाकडेही वळायचं आहे. परंतु आज ज्यांनी माझं कीर्तन ठेवलं असे असणारे आप्पाजी यांचे मी आप्पाजी माळी यांचे अंतःकरणापासून आभार मानते व माझ्या सेवेला आरंभ. विठ्ठल या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की नाथ महाराज या अभंगामध्ये म्हणतात, आवडे देवासी तोवाय का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन.